चारही ठेवू शकतो. कार्य श्याम सुलभाताई वट्टम सौ सुलभाताई. फक्त माईक आपापले बंद करावे. प्रितेश, रुपाली, मी आणि ते ताई सांगणार आहे, बाकीच्या सगळ्यांना म्यूट करशील. आणि प्लीज सगळ्यांनी काळजी घ्या, आपले आपले माईक बंद आहेत का नाही द्या. आणि कुणाला काही प्रश्न विचारायचे असेल तर आपण शेवटी 5 मिनिटे ठेवणार आहेत, त्यावेळेस विचारायचे आहे. प्रत्येकाने काळजी घ्या, आपली माईक बंद आहेत का नाही. खूप डिस्टर्ब होतं काल, त्यामध्ये खूप वेळ गेला आपला. प्रत्येकाने काळजी घ्या, आपले माईक बंद आहेत का नाही ते. म्हणजे आपलं हे पूर्ण महाराष्ट्रभर होत असतं तर छान नाही वाटत. एक तर चॅटिंग करा किंवा मग शेवटी आपण 5 मिनिटं देणार आहोत, त्यावेळेस सगळ्यांनी विचारायचं, काय विचारायचं असेल ते प्लीज सगळ्यांनी कॉपरेट करा. अगे एकच चलायला. स्नेहाताई, फोन बंद करा माईक तुमचा. कॅमेरा सगळ्यांनी ऑन करा ना. कॅमेरा ऑन करा, माईक बंद ठेवा. सगळ्या दिसले की असं छान वाटतं जरा. म्हणजे तुम्ही झोपलाय का, झोपेत बघत आहे का, काय नाही का, आम्हाला परीक्षा घेता येते ना थोडी. कोणी शिकत आहे का मनापासून ते पण बघता येतं आम्हाला. तुम्ही छान प्रतिसाद देत आहे म्हणून आपले सक्सेस होत आहे सगळे प्रोग्राम. हे सगळ्यात महत्वाचं आहे. रुपाली, त्यांनी साईदेस वगैरे नाही टाकले काल. टाकू युट्यूब. रुपाली, बेस्ट ऑफ लक. हो. बेस्ट ऑफ लक थँक्यू रुपाली. थँक्यू. आपण सगळे नंतर टाकणारे, झाल्यानंतर आपला सप्ताह, आत्ताच नाही. ओके ओके. जॉईन करते सगळेजण. आपला सप्ताह झाल्यानंतर परत आपण त्यांचं स्पेशल वर्कशॉप ठेवणार आहे. अजून पण ते दुसऱ्या विषयावर घेणार आहेत. एवढे 75 जॉईन. हो, तरी 3 वाजलेच नाही बरं. 80 झालेत. माईक बंद ठेवा, बोलू नका, काळजी घ्या प्लीज. माईक बंद. माधुरीताई 93 झाले. 95 सुरू कर. चालू करू ना. सर्वप्रथम वासवी मातेला नमन करून मी माझ्या वर्कशॉपला सुरुवात करते. मी सौ रुपाली सुमित दलाल, हिंगोली जिल्हा अध्यक्ष. सर्वांना माझा नमस्कार. महिला दिनानिमित्त आपण म्हणजेच महाराष्ट्र आर्यवैश्य महिला महासभा घेऊन येत आहे महिला सप्ताह. महिला सप्ताह. खरंच या सप्ताहातून आपल्याला काहीतरी नवीन शिकायला भेटत आहे. खरंच हा महिला दिन सप्ताह काढण्यामागे माधुरीताईंचा खूप मोठा खारीचा वाटा आहे. त्यामुळे मी सौ माधुरीताई, महाराष्ट्राच्या अध्यक्षा यांच्या मी शब्दसुमनांनी स्वागत करते. शब्दरूपी स्वागत करते. ऐका. संत ज्ञानेश्वराच्या रूपाने, संत ज्ञानेश्वराच्या रूपाने, छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाने, छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाने
महात्मा फुलेच्या संघर्षाने, महात्मा फुलेंच्या संघर्षाने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाने पावन झालेल्या या महाराष्ट्र भूमीत आयोजित आजच्या या विशेष वर्कशॉपमध्ये सन्मानित अध्यक्षा माधुरीताई यांचे मी शब्दसुमनांनी स्वागत करते. सचिव बबिताताई यांचे मी शब्दसुमनांनी स्वागत करते आणि आपल्या कार्याध्यक्षा सुलभाताई यांचे सुद्धा मी शब्दसुमनांनी स्वागत करते. स्वागतम शुभ स्वागतम, स्वागतम शुभ स्वागतम. तसे इथे जमलेल्या माझ्या सर्व मैत्रिणींचे तुमचे सुद्धा मी शब्दसुमनांनी स्वागत करते. मोती हा सर्वांना माहीतच आहे, तो किती फायदेशीर आहे हे सुद्धा सर्वांना माहीत आहे. मोतीचा वापर केल्यास मन शांत राहते, मानसिक शांतता प्राप्त होते. मोती हा पांढरा व क्रीम कलरचा असतो. मोती हा रत्न आहे. आज या मोतींचा वापर आपण रांगोळीमध्ये करणार आहोत. आजकाल धकाधकीच्या जीवनामध्ये रांगोळी काढणे कमी झालेले आहे. एकतर वेळ सुद्धा कमी लागतो, त्यामुळे रेडीमेड रांगोळीचा वापर जास्तीत जास्त वाढलेला आहे. याच हेतूने आम्ही आज मोत्यापासून अनेक प्रकारच्या रांगोळी आपण आज इथे शिकवणार आहोत. ह्या रांगोळी शिकवण्यासाठी आज आपल्याला लाभलेल्या मॅडम म्हणजेच माझी मैत्रीण सौ दीपाली रितेश कोटलवार ह्या आपल्या समोर सादर करणार आहेत. ताटाभोवतीच्या रांगोळी, चौरंगाभोवतीच्या रांगोळी, समई भोवतीच्या रांगोळी, दारासमोर काढण्यात यावी अशी रांगोळी, देवघरात काढण्यात येणारी अशी रांगोळी, पंक्तीमध्ये काढण्यात येणारी अशी रांगोळी, अशा अनेक विविध प्रकार ती आपल्याला शिकवणार आहे. दीपालीचा मी एक छोटासा परिचय देते आणि मी दीपालीची ओळख करून देते. दीपालीचा परिचय असा आहे. दीपाली ही वसमतला राहते. क्राफ्टिंगची आवड तिला ही लग्नापासून होती. ही कला तिने बहिणीकडून शिकलेली आहे. हा, वसमतची आहे, राईट. तिने फक्त तिच्या बहिणीकडून एक महिरप शिकले होते. त्यानंतर ती स्वतः करायला शिकली. मोत्यांच्या विविध कलाकृती तिने स्वतः करायला सुरुवात केली, जसे की मोत्यांचे पानं, मोत्यांची फुले, ताट महिरप, रांगोळी पॅचेस, पंगत रांगोळी, तोरण, कलश रांगोळी, पावले, गोपद्म, साखरेचे कोण इत्यादी अनेक प्रकार तिला येतात. तिचे प्रोडक्ट ती ऑनलाईन व ऑफलाईन मध्ये सेल करते. हे तर सर्व करतेच, अजून लग्नासाठी जे जे डेकोरेशनसाठी लागतात ते सुद्धा ती ऑर्डर घेते, जसे की सुपारी डेकोरेशन, जाते डेकोरेशन, बेबी शॉवर ज्वेलरी, साखरेचा कोण, ओटी पॅकिंग, स्वागत हार, स्वागत रिंग, स्वागत ब्रासलेट, अनेक कला तिच्या अंगामध्ये आहे. जसे म्हणतात ना, मूर्ती लहान पण कीर्ती महान, अशी माझी मैत्रीण आहे. आणि विशेष सांगायचे म्हणजे कौतुक करण्यासारखं आहे. माधुरीताई व सगळ्या मैत्रिणींनी ऐका, ही जी दीपाली आहे तिचं क्राफ्टिंग हे मिशो ऍप पर्यंत गेलेलं आहे. इतकी तिला डिमांड आहे. सर्वांना माहितच आहे की मिशो ऍप काय आहे. तिचं मिशो ऍप मध्ये दीपाली क्राफ्ट म्हणून एक अकाउंट आहे आणि दुसरं दीपाली क्राफ्ट 2 असे 2 अकाउंट तिचे आहेत. तसेच ती रिटेल होलसेल सुद्धा सांभाळते. तिच्या ती स्वकर्तृत्वावर करते आणि तिला काही ऑर्डर द्यायच्या असल्या तर तुम्ही ऑर्डर सुद्धा देऊ शकता. मी ग्रुपवरती तिचा नंबर सेंड करेल. आता आपण दीपालीला दाखवूया, माझी फ्रेंड. त्यासाठी प्लीज जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या एकदा. माधुरीताई आवाज येतोय ना? हो हो, येतोय येतोय येतोय. आणि सर्वांनी मला पिन करा रुपाली दलालला. सगळ्यांनी आपले आपले माईक बंद करा आता. सुंदर. आता आपण दीप प्रज्वलन करूया. दोन मिनिट फक्त. देऊन येतो ना मी. म्यूट आहे. किती छान.
तर आहे. खूपच सुंदर ग. ही सर्व गणपतीची तयारी केलेली आहे. वा. खूप सुंदर. आज चतुर्थी आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा मोरया. माधुरीताई हिनं गणपतीला वाहण्यासाठी फुल पण आणलेलं आहे. अशा प्रकारे हो एक का? फुल आहे. अरे वा, छान. हा, आणि त्याच्यामध्ये आपण ओरिजिनल फुल पण टाकून असं फुल वाहू शकतो आपण गणपतीला. अच्छा. छान. आणि हा ओरिजिनल तिनं मोत्यांचा हार पण आणलेला आहे गणपतीसाठी. हो, मस्त. स्क्रीनशॉट काढत आहे ना? कुणाला सांगितलंयस? हा, ठीक आहे ठीक आहे, काढते मी, काढते. हम्म. हो. चालेल, आपण आता वर्कशॉपला सुरुवात करूया. येस. मी बंद केलेला कॅमेरा, 2च मिनिट फक्त एकदा हम्म. सेट करून घेते मी. आज तुमच्या पण याला छान आहे बरं. आपल्या याला 203 झाले मेंबर. खूप फास्ट झाले मेंबर 203. फक्त मला आता अँगल सांगा एकदा. आता 150 होते. आता एकदम फास्ट जॉईनिंग चालू झाले. एक मिनिट. टाइम झालाय ना. मला अँगल सांगा की बरोबर येत आहे का म्हणून. हम्म. ती वरती सोफ्यावर बसणार का? हा, सोफ्यावर बसणार आहे ती. मेन म्हणजे माधुरीताई ती प्रेग्नेंट आहे, तर अरे तिने बापरे. आपल्यासाठी आलेली आहे ती वर्कशॉप घ्यायला. अरे बापरे बापरे. थोडस हो. जवळ देशील तिला टेबल मग? बघ तिच्या कम्फर्ट नाही, ती नुसार घे. वरती करणार आहे. इथं. हा. तिच्या बघा आता. कम्फर्ट नुसार घे. हा. हम्म. हा, तिच्या कम्फर्ट नुसार. आता ठीक आहे माधुरीताई? हो हो, नको. माधुरीताई आता बघा. हा, दिसतंय. ओके. आता ठीक आहे, थोडस हे कर. थोडस तिचे साहित्य नाही दिसत आहे. साहित्य थोडस नाही असू दे, तिलाच हायलाइट होऊ दे ना, म्हणजे ते करताना दिसेल. हो हो. हम्म. हम्म. आता? बस 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 बस. करताना व्यवस्थित दिसलं पाहिजे, बाकी काही नाही. हो, दिसत आहे ना आता? दिसते का सगळ्यांना? दिसते, पण तिच्यावर झूम म्हणजे तिच्या सगळे याच्या साहित्य सहित दिसते ना. दिसते. थोडं हम्म. जवळ आता जवळ आता करायला दिसलं पाहिजे.
मोती तिला कसा जवळ कसा होते ते ते दिसलं पाहिजे ना. हा जवळ हा घे दिसला थोडं. दिसला एकदम एकेकाला झूम जवळ करावं लागते लागते मग त्यासाठी. आता व्यवस्थित आहे ग, आता व्यवस्थित आहे. आहे का घेऊ अजून समोर हो बघा. नाही नाही बस बस अँगल चेंज करू नको. आता ठीक आहे बघ, आत्ताचा कॅमेरा घेतलेला हा आहे. ठीक आहे ठीक आहे. हा अँगल बरोबर आहे बघ. हं. हा चालेल चालेल असं घेते. म्हणजे तिने मोती घेतलेले व्यवस्थित दिसेल कसं घेतले. ठीक आहे ठीक आहे. हा फक्त मला सांगत जा जेणेकरून हो हो. म्हणजे मी अँगल बरोबर करते. तिला टेबल थोडा जवळ कर. नाही आहे घेता येते. फक्त हे जवळ पाहिजे म्हणत आहे ते ठीक आहे म्हणत आहे. चला जास्तीत जास्त शिकायचे तर त्यामुळे लोकांनी शांत बसा आणि माईक बंद ठेवा, त्यामुळे जास्तीत जास्त शिकता येईल आपल्याला. फक्त मोठे आवाज येते तिचा. हो हे हो 6 येतं. नंबरचं फुल आहे. तिचा आवाज थोडा कमी येतोय. रुपालीचा व्यवस्थित तिचा आहे. आवाज हा तिचा आवाज लहान आहे. हे 6 नंबरच्या हा. फुल आहे. सगळ्यात हा मोठा मणी असतो. 4, 5, 6 असे 3 प्रकारचे मोती असतात. त्यात हा सगळ्यात मोठा असतो मणी, जास्त करून यूज करतात. तर सर्वप्रथम मी हे फुल दाखवणार आहे. किती नंबरचा मोती आहे हा? हा 6 6 नंबर. नंबरचा आहे हा वाला. हा याचा ओके. साईज असतो ते मिऱ्यापेक्षा थोडासा मोठा असतो. हा 6 ओके. नंबरचा असतो तो. ओके. हे आहे 5 नंबरचा. असे मोती आणायचे, मोत्याची नाही कसा माहिती खालची पुष्कळ जण जरी येते ते पाहून घेते ना. हो. असे माईक कलरफुल बंद करा मोती आलेले होते ना. प्लीज. माईक हो. बंद करा. फक्त विचारताना ओपन करा प्लीज. तुमची सगळी घरातली चर्चा इथे सगळ्यांना ऐकायला येते. प्लीज काळजी घ्या. हे पण हँगिंग साठी तिचे वेगवेगळे प्रकार आहे. ह्याच्यामध्ये हत्ती असे फ्लावर्स हे सुद्धा ती सेल करते आणि हा ओके. तोरणमध्ये वगैरे तिचा यूज करते. गोल्डन पर्ल पण ती यूज करते मध्ये मध्ये सेंटरला शो येण्यासाठी. ही वायर वापरली जाते त्याच्यामध्ये, ह्या वायरचा यूज केला जातो. आणि हा आहे 4 नंबरचा मणी. हा सगळ्यात बारीक असतो. हे युजली जास्त महिरपला ताटाच्या यूज करतो आपण. एकदम बारीक असतो. एक आपल्या मुंडावळ्या ज्या असतात ना त्याच्यासाठी हे वापरले जातात. त्याच्यापेक्षा थोडासा मोठा असतो. जास्त करून मी 4, 5, 6 हे 3 नंबरचे मोती जास्त करून यूज करते. अशा मोतींच्या लढ आहेत. आणि असे अर्धा किलोचे पॅकिंग सुद्धा आहे. आता चालू करत आहे दीपाली. हे आपलं 60 mm चं वायर आहे. प्रत्येक आयटमला आपण वेगवेगळं वायर यूज करतो. 4 नंबरच्या मण्याला 30 नंबरचं वायर यूज करतो. 5 नंबरच्या ह्याला 40-50 mm चं आणि हे आहे ते 60 mm चं वायर आहे. जेणेकरून याच्यानं टाइटनेस जास्त येते. तर हे फुलासाठी वगैरे 6 mm च्या मोत्याला हे जास्त वापरतात. तर या थ्रेड पासून मी बनवणार आहे हे फुल. याच्यासाठी ही निडल आपण वापरतो. ही फक्त मनी जाळण्यापुरती आपण यूज करू शकतो. असं सरळ हो. सरळ तिथपर्यंत काय कर.
सहसा ही सुईमध्ये हे निडल जात नाही, त्याच्याने सुरुवातीचं दाबावंच लागतं. कारण हे जाड असतं वायर, सुईमध्ये पटकन जात नाही. त्याच्यामुळे पुढचं याचं तोंड दाबूनच घ्यावं लागतं. सुईला पण नंबर असतो का ग? नाही, ही नॉर्मल सुई आहे. नॉर्मल आहे का? ही नॉर्मल सुई आहे आपली. हा, याला फक्त हे बरं. वायर कसं असतं, जाड असतं ना, दोरा कसा आपला बारीक असतो, हे आतमध्ये जाऊ शकतो इझिली. वायर कसं असते, जात नाही. त्याच्यामुळे याला थोडंसं दाताने दाबलं ना की हे चपटं होतं. चपटं घेत बरं, झालं बरं. ना की हे आतमध्ये स्मूथली जातं. ठीक आहे, ठीक आहे. तर ते आपण फुल बनवत आहोत. त्याला सुरुवातीला 8 मणी घ्यायचे पांढरे. हे 6 mm चे मोती. हे आधी 8 ओवून घ्यायचे. हे 8 मोती आपण ओवून घेतलेत. आणि हा जर शेवटचा आहे, जिथं नॉट बांधली आहे, त्याच्यातून आपल्याला ह्या बाहेर काढायचं. आता हे आपला राऊंड तयार झाला. हे आपण इथे घेऊ शकतो आणि पूर्ण राऊंड पण करू शकतो. आता जे बिगिनर्स आहेत, ज्यांना कळत नाही, ते पूर्ण हे राऊंड घेऊ शकतात, जेणेकरून हे असा टाईटपणा येतो. फक्त एक मोत्यातून काढलं तरी जमतं हे. आणि पूर्ण जर काढलं तर असा टाईटपणा येतो याला. ओके. आता आपण कलर चेंज घेतोय. सुरुवातीला आता इथं हा हिरवा आहे ना, हे मी अबोली कलरचा मणी घेत आहे. हा एक मणी घ्यायचा, जेणेकरून हे इथले मणी येतील. हे असं. आता आपल्याला 7 पांढरे मणी होऊन घ्यायचे. ते पाहिजे का? हा, ह्या साईडचे 7 पर्ल आहेत. 7 पर्ल घेतलेले आहेत तिनं. ती ओवत आहे. हे बघा, ओके. अशा प्रकारे आपण खाली कलरचा टाकलाय आणि बाकीचे 7 मोती टाकले. आणि त्यानंतर हे वरचे त्रिकोण जे यायचा असतो ना, याला आपण 3 मणी टाकायचे. हे 3. आवाज येत नाही, आवाज गेलाय. तिचा आवाज म्यूट झालाय. रुपा आता येतोय आवाज? दीपालीचा आवाज येत नाही. म्यूट झालेलं आहे रुपाली हा, तिचं. आवाज हो येत नाही हो आहे. हो हो. हा, हात लागला होता ना. हा ठीक आहे. हे अशा प्रकारे झालेलं आहे. एकाने सांगितलं की डबल बाद झालं. ट्रायंगल आला. आणि आता आपल्याला 6च मोती घ्यायचे पांढरे. सुरुवातीला आपण 7 घेतले. आता ह्या शेवटचा जे आबोली आहे, याच्यातून आपल्याला बाहेर घ्यायची सुई आणि पुढचा व्हाईट घ्यायचा मोती. म्हणजे जो सर्कल केला होता त्याच्यातून घेतलेला आहे तिने. आता ही आपली एक पाकळी तयार झालेली आहे. हे बघा अशा प्रकारे. परत प्रोसेस तीच करायची कंप्लीट. एक आबोली मोती, परत 7 पांढरे मोती आणि परत 3 आबोली मोती. स्क्रीन जात आहे ग मध्ये. आता ठीक आहे. हो ठीक आहे, ठीक आहे. मी काय करते, पॅड घेतच नाही, मला अवघड होतं.
ठीक आहे. आई ते वायर सिंगलच घेतलंय ना तुम्ही? हो सिंगल आहे. घेतलेलं आहे कारण आपण जाड वायर वापरायलो ना त्याच्यामुळे सिंगलच घ्यायचं. आणि ते जेव्हा तीन आपण अबोली पुढं कशी wire- लावली ते एकदा सांगा. काय म्हणलं? तीन अबोली मणी कशी त्रिकोण कसा केलाय त्याचं ते सांगा. एक मिनिट हा. त्याला वाटत असेल की त्याच्यात- हो दाखवत आहे, एकच सेकंड. एक साइडला आपण 7 मणी टाकत आहे, एक साइडला 6 मणी टाकत आहे. आता ती बघा ट्रायंगल सांगत आहे. आता ट्रायंगल आपल्याला कसा करायचा आहे? हे 3 मोती आता हे वरचा शेंटा आहे. ह्या 3 मोत्या खालचा जो व्हाईट येतो ना ह्या मण्यातून सुई खाली घ्यायची जेणेकरून तो ट्रायंगल येतो. हे बघा. असा येतो ट्रायंगल. आलं लक्षात सर्वांच्या? सुई फक्त बॅक साइडला टाकलेली आहे ती ना? 3 मणी हे आबोली आहेत हे सोडून द्यायचे. याच्या खालचा जो व्हाईट आहे ना या मोत्यामधून खाली घ्यायची सुई जेणेकरून तो ट्रायंगल तयार होतो. आणि नंतर 6च मोती घ्यायचे जेणेकरून ते 7व्या ह्याच्यातून बाहेर येईल. हे बघा ही पण आपली दुसरी पाकळी अशी रेडी झालेली आहे. अशाच प्रकारे आपण ही पूर्ण प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची. त्याच्यामध्ये गॅप किती ठेवायची मण्यामध्ये दुसरं हे करताना कुठल्या याच्यामध्ये घ्यायचं? हे जे असते ना आता ह्याच्यामध्ये आपण सुरुवातीला 8 मोती घेतले तर फक्त एकच मण्याचा गॅप पडतो यात. हे मोती आहे ना ह्या एकच मण्याचा गॅप पडतो. हे म्हणजे पाकळ्या खुल्या होतात. मधला जो सर्कल आहे तो 8 मण्यांचा आहे ना? हा तो 8 मण्यांचा आहे. एक मणी सोडून घेतला की ते गॅप पडतो आपल्याला आणि बरोबर 8 पाकळ्या होतात. अच्छा, ओके. शिल्पाताई, रंजिताताईचा कॉल येत आहे. रंजिताताईला एकदा लिंक पाठवा, त्यांना जॉईन करायचं आहे. शिल्पाताई, रंजिताताईला एकदा कॉल करा. रुपालीला कॉल करू नका म्हणा. माझ्यावर चालू आहे आणि तुम्ही लिंक त्यांना सेंड करा. चालते. आमची रंजिता का? हो हो ठीक आहे. ओके. ओके. तिच्या 3 पाकळ्या रेडी झालेल्या आहेत. खूप फास्ट करत आहे ती. बरं, मी आले तिथंच बस. आपण इथे पण वेगळा कलर आणि इथे पण वेगळा कलर जरी यूज केला तरी चालेल. हो कलर कॉम्बिनेशन आपण आपल्या मनावर पण घेऊ शकतो. आता बघा ती ह्या ऑरेंज मधून काढत आहे ती. मध्ये काढायचं आणि ह्याच्यानंतर हा पुढचा व्हाईट घ्यायचा. अशा 2 मण्यातून पुढी काढायचं. ही अशी आपली पाकळी तयार होते. खूपच फास्ट करते ग. हो. तर इथे थोडी अडचण आहे थोडी तिला, म्हणजे कम्फर्टेबल पाहिजे थोडस. त्याच्यामुळे तरी थोडा वेळ लागत आहे, नाहीतर खूप फास्ट करते ती. खूप स्पीड आहे तिच्या हाताला. आणि माधुरीताई, विशेष म्हणजे तिला ऑर्डर पण भरपूर येतात बरं. हो का? हो. अच्छा. अरे वा, छान. पूर्ण महाराष्ट्रभर जाते तिचं, महाराष्ट्राच्या बाहेर पण जात आहे. अरे वा, छान. रिस्पॉन्स आहे तिला.
आपल्या ग्रुपमध्ये ऍड आहे ना ती? हो आहे ना, आहे. राहिलेल्या जिल्ह्यांची घ्यायची आपल्याला, सगळ्यांना हो सांगते घेऊया ना. मी. हो हम्म. आणि आपलं एक्झिबिशन पण असेल एक. रुपाली ताई एकदा बोलत बोलत सांग म्हणा, मी आता जॉईन झाले. ओके. दीपाली एकदा बोलत बोलत सांग. हो हो. ते आता जॉईन झाले. हा फोन नंबर देणार आहे, शेवटी देणार आहे फोन नंबर. सुरुवातीला एक सर्कल करून घेतलेला आहे तिने 8 महिन्यांचा. त्यानंतर एक लाईन ओवून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये एक साईडला 7 पांढरे मोती घेतलेले आहे, त्यानंतर एक साईडला 6 मोती घेतलेले आहे आणि वरचा एक ट्रायंगल. आता ती ट्रायंगल दाखवेल. एकच मिनिट, एक फक्त पाकळी करू द्या तिला, मग दाखवेल ती. आता हे आपण फुल करत आहोत ते हिरवे दाखवतो. ह्या प्रकारचे आपल्याला फ्लावर्स बनवायचे आहे. यात मी आबोली दाखवत आहे. सुरुवातीला आपण 8 मोती घेतलेत पांढरे, त्यानंतर एक आबोली आणि 7 पांढरे मणी घ्यायचे आणि त्यानंतर 3 आबोली मणी घ्यायचे आणि 3 आबोली घेतल्या ना, त्याच्यानंतरचा चौथा जो मणी येतो ना व्हाईट, त्याच्यातून सुई खाली घ्यायची. खाली घेतली की इकडची जी लाईन आहे ना, याच्यामध्ये 6च पांढरे मोती घ्यायचे, कारण इकडं आलेला आहे मणी ऑलरेडी, तो दोन्हीला ऍडजस्ट करतो, म्हणून इकडं 6च टाकायचे आणि इकडं 7 टाकायचे आणि खाली येऊन ह्या आबोली मण्यातून हा आबोली आणि हा व्हाईट, ह्या दोन्हीतून पुडी घ्यायची सुई. ह्या अशी पुडी येतात. अशा आपल्या 8 पाकळ्या पूर्ण करायच्या. ओके. सुई आपली नॉर्मलच आहे, आपण डेली यूजला जी करतो ती आहे, वेगळी नाही वापरलेली तिने. फक्त वायर जे आहे ते 8 mm चा म्हणजेच ना 60 mm चा आहे. बर. हा त्याच्यापेक्षा थोडासा बारीक आहे, खूप बारीक आहे हा. थ्रेडला काय तिने म्हणतात तुझं- ना? काय म्हणलात? त्या थ्रेडला नाव आहे का काही? थ्रेडला नाव आहे. ह्याला तंगूस पण म्हणतात आणि साधं नॉर्मल वायर पण म्हणतात. सहसा तंगूसच म्हणतात याला, मलाही माहिती नव्हती. ओके जसं ओके. सर्च करते तशी माहिती भेटत जाते मला. दुकानदाराला समजा वायर जरी म्हणली तरी भेटून जाईल म्हणत आहे ती. आणि ओके. तंगूस पण हा एक शब्द आहे म्हणत आहे त्या वायरला. ओके. रुपाली तिने ताई, तिला तिच्या ड्रेसलाच बॉटल मध्ये मॅचिंग फुल करता येते का बनवलंय विचारा ती. ना? काय म्हणलात? तिला बॉटल मध्ये करता येते का विचारा हे मोत्याचं वर्क. बॉटल मध्ये कसं म्हणतात? ते कॅप टाईप बघितलेलं आहे का? कसं म्हणत आहात ताई? बॉटल मध्ये तयार करते आतमध्ये सुई टाकून, ते जमते का? नाही, ती रांगोळी आहे. अच्छा, ती ही रांगोळी रांगोळी आहे. आहे. हा. पण ते माहित आहे का तुला? हो, ती माहिती, ती सुई टाकून करतात ते, पण ती ऍक्च्युअली रांगोळीमध्ये करतात. हे वेगळं आहे ओके. फक्त. हा हा. हे आणि झालं आपलं हे. काढण्यासाठी पण कव्हर आपल्या करतात ना ह्या 8 मोत्यांनी? पाकळ्या तयार आहेत. आता यानंतरची प्रोसेस सांगते. ह्या 8 पाकळ्या तयार झालेल्या आहेत. आता ह्या पाकळ्या आपण केलेल्या आहेत. याच्यानंतर आपल्याला हा जो मधला हिरवा जो मोती आहे ना, हा टाकून घ्यायचा आधी. आपल्याला 3 वेळेस करावं लागत असतं, हे 3 वेळेस फिरतं वायर. आधी ह्या 8 पाकळ्या करून घेतल्या, त्यानंतर आता हे जे हिरवे आहेत ना मध्ये, हे सगळे फिरवून घ्यायचेत आपल्याला. हे 3-3च्या गॅपनं चढवायचे आहेत. 3 पांढऱ्यातून वर सुई काढायची, परत हिरवा टाकायचा आणि परत उतरवायची, परत चढवायची, इथे हिरवा टाकायचा. हे 3-3च्या असे खालीवर खाली झिगझॅग 3च्या हे पॅटर्न मध्ये यायचं आणि हे पूर्ण कम्प्लीट करायचं. आणि हे केल्यानंतर हे तयार होती पाकळी आपली एक्स्ट्रा आहे. हे बघा, हे 8 पाकळी आपली तयार आहे नॉर्मल. आता काय करायचं, ह्या आबोली मोत्यातून वर घ्यायची सुई. हे बघा, हे आपण वर आलेलो आहोत. ह्या आबोली मोत्यातून आपण वर आलेलो आहोत. आता आपल्याला पांढरे 3 मोती घ्यायचे, म्हणजे 1, 2, 3 साईडचे जे आहेत आपण साईडचे 7 जे घेतलेले 3 आहेत ना, ते घेतलेले आहेत तिने. त्याच्यातून आपण 3 मोत्यातून वरी सुई अशी काढून घ्यायची.
आता या तिसऱ्या मोतीपाशी आपण आलेलो आहोत. आता याच्यामध्ये आबोली मणी टाकायचा आणि ह्या इकडल्या 3 मणी आहेत ना, याच्यातून खाली जायचं. अंकिता, आपल्याला कमीत कमी 8 दिवस लागेल शिकायला. कुठल्या मणीतून खाली घ्यायचं आहे, कुठल्यातून वरती जायचं आहे, हे बघा, हे माझ्या तर लक्षात येईना. कमीत कमी 8 दिवस करावं लागेल आपण वर्कशॉप. हे 3 मण्यातून वरून खाली जायचंय. नाही, सगळ्या विद्यार्थी complete आपले हुशार आहेत त्यामुळे शिकतील लगेच ग रुपाली. हो. अरे हे वा. असं तयार होतं. हे पूर्ण कंप्लीट आपल्याला अशीच पूर्ण करायची. 3 मण्यातून वरी घ्यायचा, कलरचा मणी टाकायचा, 3 मण्यातून परत खाली जायचं. हे आहे का कोर्स आहे? कोर्स नाही काय किंवा आता मी लिंक दिसती केली टाकलेली. माधुरीताई, ग्रुपमध्ये एकदा मेसेज बघा ना. फोन येतात मला अजून. एकदा ग्रुपमध्ये अजून लिंक टाका. बघा बरं मेसेज काय आला का. बरं असं बरं. का? हो बघा बरं. थोडं घेतले मी ऑनलाईन. रुपाली कालच्या याचा व्हिडिओ असेल तर टाक ना एकदा. हो 2 दिवसानं मिळून जाईल तुम्हाला सर्वच. कोणाचा चालू आहे व्हिडिओ? हा. टीव्ही चालू आहे प्लीज. प्लीज चेक करा. नाहीये रुपाली. नाहीये का? बरं बरं. सरांचा येत असेल. आज छान रिस्पॉन्स भेटलेला आहे आपल्याला. 263 मेंबर झालेले आहेत. आता आपण शेवटच्या पाकळीपाशी आलेलो आहोत. आता इथे आबोली मोती ओवून घ्यायचा आणि इथून खाली उतरायचं. कृपया करून सर्वांनी आपापले माईक बंद करावे. इको येत आहे आमचं. प्रितेश भैया होस्ट करून टाका मग मला. रुपाली तुझा आवाज रिपीट येतोय अगं. हो तेच तर. एकच आहे आमचा मोबाईल तर चालू. हा आता बाकीच्यांनी बंद केले ना. थँक्यू. हे बघा, हे आपण पूर्ण आबोलीमध्ये मणी टाकून घेतलेत असे. आता मी ह्या पांढऱ्या मोत्यापाशी आले. आबोली नंतर जो पहिला टाकतो ना मणी तिथं आहे. त्याच्या बाजूच्या मण्यातून हे आपण वरती जायचं. चौथ्या मण्यापाशी. आधी 3 घेतले होते, 3चा गॅप घेतला होता. आता चौथ्या मोत्यापाशी जायचं पांढऱ्या. जेणेकरून हे बघा, ही जी मधली पाकळी आहे ना ही तयार होते. आता ही मधली पाकळी करताना आपल्याला 3 पांढरे आणि 3 आबोली अशी मणी घ्यायची आहेत. हे बघा, हे बघा, हीच प्रोसेस याला पण अशीच करायची. 3 मणी आबोली ओवून घ्यायचे आणि पांढऱ्या चौथ्यातून काढायची. हे बघा, ही अशी पाकळी तयार होते. आणि आता आपल्याला 2च पांढरे मोती ओवून घ्यायचे आणि चौथ्या मण्यातून खाली जायचं. असं परत एकदा सांगा ताई, हो एकच मिनिट. कारण ते माझी स्क्रीन गेली होती. माझं याची वायर प्राइस काय जोडलेलं आहे आहे. रुपाली? हे बघा, काय म्हणलं ताई? प्राइस याची
प्राइस पण लगेच. हे 6 mm चं फुल आहे, तर नॉर्मली हे 25 ते 30 रुपयाला विकते मी. याच्यामध्ये जर म्हणजे 5 जोडी आहे की एक आहे एक एक सिंगल पीस, कारण हे मोठे मणी असतात वजनानुसार. हे 25 ते 30 रुपयाला मी विकते. आणि याच्यामध्ये जर 5 नंबरचा असेल तर 20 ते 25 रुपये. आणि 4 mm चा असेल तर 4 mm च्या याला कसं असतं, वजन कमी भरतं पण मेहनत जास्त लागते, कारण ते बारीक असतात, त्याला वेळ लागतो करायला. मग हे लिंक वगैरे आहे तर कुठे मिळतील? काय म्हणत ते? हे कुठे मिळतात म्हटलं, तुमचं ऑनलाईन वगैरे आहे का? हो, मी ती ऑनलाईन रिटेल पण करते आणि होलसेल पण होलसेल करते. पण करते मी. ओके. आणि मी इथं वायर संपलंय माझं. हे सहसा त्या गाठी असतात ना, ते हे एक साईडलाच बांधायचे आणि खाली बांधायच्या. वरती शेंगट्याला इकडे अशी बांधायच्या नाहीत, जेणेकरून ना याला फिनिशिंग येत नाही. सहसा हे सुरुवातीचे जे असतात ना जॉईंट, तिथेच बांधायच्या या गाठी, जेणेकरून त्याला फिनिशिंग येते. आपण इथे किंवा इथे बांधलं ना तर हे चांगलं दिसत नाही. हे आता यात वायर जिथे संपली आहे तिथूनच परत जॉईन करायची. तसं काही नाही. आता आपलं इथं वायर संपले, हे बघा हं. इथं वायर संपले, पण आपण गाठ कुठे घेतलं, खाली घेतलेली आहे आपण आपली गाठ. आता आपल्याला इकडची पाकळी करायची आहे, तर आपण इथून खालूनच सुरुवात घ्यायची, इथूनच घ्यायचा दोरा, जेणेकरून त्याला जी गाठ बांधलेली असती ना ती गाठ पण इथंच येणार, अच्छा. साईडला येणार नाही. काय इथं जर आली तर ती एकाच जागी दिसणार आणि हाईड होणार. आणि आपण दुसरीकडे घेतली ना, मग सहसा नॉर्मली फुलाला 2 ते 3च गाठी पाहिजे, जास्त पाहिजे नाही. जास्त जर गाठी असल्या तर ते विचित्र दिसतं फुल, त्याला फिनिशिंग येत नाही त्या फुलाला. वायरची गाठ निसटत नाही का? नाही नाही वायरची गाठ निसटते का? नाही नाही, निसटत नाही, कारण हे वायर कसं असतं, हे फ्लेक्झिबल असतं वायर. ह्याला जेव्हा आपण कधी पण गाठ मारताना ताणून बांधायची गाठ. एकदा जर ताणून मारली ना गाठ, ती बिलकुल निघत नाही. आणि जितकी ढिल्ली बांधताल गाठ तितकी ती निघणार. हे बघा, हे अशी ताणून बांधायची गाठ. आणि बांधली ना तर ही गाठ बारीक होती. आपण जेवढी ताणतो ना ही गाठ तेवढी बारीक होते. आणि जशी जशी बारीक होऊ लागली ना तसं तसं समजायचं की ही गाठ पक्की बसली. आणि जितकी ही मोठी होती गाठ तसं तसं समजायचं की ती गाठ ढिल्ली आहे, ही थोड्या दिवसांनी निघणार. त्याच्यामुळे ही गाठ बांधायची आणि अशी ओढायची. ओढली ना की ही पतली होती गाठ, म्हणजे इतकी जाड असेल ना तर थोडी 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 कमी होती, जेणेकरून ना ते निघत नाही. आणि आपण 6 mm नंबरचं फुल बनवत आहोत ना, तर याला 60 mm वायर यूज करायचं. याला 30 किंवा 40 mm वायर नाही यूज करायचं, कारण हा मोठ्या मणी असतो तो मोठा असतो, त्याच्यामुळे हे वायर तुटायची शक्यता असते. 60 mm वायर हे जाड असतं. आता हे बघा, आपण ही एक पाकळी इथली केलेली आहे. आता आपल्याला ही पाकळी करायची, तर याची सुरुवात आपण इथूनच घ्यायची, ह्या अबोली मण्यापासून. परत आपल्याला 4 मोती वर यायचे, पहिला अबोली आणि बाकीचे व्हाईट 4. परत आपल्याला तीच प्रोसेस कंप्लीट करायची. पांढरे 3 मोती, अबोली 3 मोती. तीच प्रोसेस आपल्याला कंप्लीट करायची आहे. 3 सोडून द्यायची अबोली, आणि त्याच्यानंतरचा अबोलीचा जो चौथा मणी येतो खालचा पांढरा, त्याच्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची, जेणेकरून आपला वरचा त्रिकोण येतो. ताई, एक विचारायचं होतं. हा, बोला ना. सिंगल वायर आहे, मग ते मोत्याचं छिद्र जे आहे ते मोठंच असेल ना, त्यातून गाठ बाहेर निघू शकेल ना? तर हो, त्याला निघू फिक्स शकते ना, का नाही? हो हो, आपण फिक्स गाठ मारतानाच कशी मारायची माहिती का? गाठ मारताना आपण इथं पाहायचं, गाठ मारून आपली हे बघा, हे अशी निसटती का गाठ अशी. हे बघा, आता हे कसं मी बांधलेलं नाही, आता हे निसटायले, तर हे इथं 4 ते 5 गाठी नॉर्मली बांधावंच लागतं. नॉर्मल 3 ते 4 तरी बांधाव्याच लागतात. आणि आपण गाठ मारल्यानंतर थोडंसं ताणायचं, जाड वायरला, पतल्या वायरला ओढायचं नाही, कारण तुटतं पतलं वायर. याला जास्त गाठी मारल्या ना
की हे याच्या बाहेरून जातच नाही शक्यतो. अच्छा. आणि गाठ असती ना ते फिक्स बसते आपली. त्याच्यामुळं थोडंसं ओढायचं, जास्त ओढायचं नाही, थोडंसं ओढायचं. आणि गाठ पतली होती. 3-4 गाठी मारल्या ना की ते निसटत नाही बिलकुल. आणि हो हे ना, कारण ट्रायंगल आपल्याला करायचेत ना, तर याला सुद्धा थोडंसं आपल्याला ह्या बोटाने ओढावं लागतं. त्याच्याशिवाय हे ट्रायंगलचा टाईटपणा येत नाही किंवा हे लगेच असं वाकडं होतं हे. असा टाईटपणा येत नाही त्याला. परत आपल्याला तीच प्रोसेस कंप्लीट करायची. पांढरे 4 मोती वरती घ्यायचे. त्याच्यातून सुई बाहेर काढायची. पांढरे 3 मोती, अबोली 3 मोती आणि पांढऱ्या मोत्यातून काढायचे आपल्याला. आणि नंतर आपल्याला 2च घ्यायचे मोती. कारण एक आपण ज्या व्हाईट मोत्यातून घेतो ना, त्याच्यातून सुई येते बाहेर. त्याच्यामुळे तो मनी दोन्हीकडे ऍडजस्ट होतो. त्यामुळे इकडे 3 आणि इकडे 2. तुला फुल करताना कधी पण तसंच करावं लागतं. आपण आता हे फुल इथे स्टॉप करूया, पण सेकंड फुल घेऊया. हे बघा, हे बघू शकता आपलं हे फूल तयार आहे अशा प्रकारे. बघू शकता तुम्ही हो. फ्लावर आपलं रेडी झालेलं सुंदर आहे. झालं. सुंदर झालं. सुंदर. खूप सुंदर थँक्यू. झालं. खूप छान दीपाली. टाईप पण खूप छान येतो. हे आपण हम्म. वॉलला पण डेकोरेशन म्हणून यूज करू शकतो. ताई ते मोती किती नंबरचे आहेत? आता हे जे फुल केले ते मी 6 नंबरच्या ह्याच्यामध्ये केलेलं आहे. 6 हे 6 नंबरचे नंबरचं मोती. फुल केलं ना, तरी पूर्ण आपल्या हातामध्ये बसतं बघा, तळ हातावर. इतकं अच्छा. मोठं होतं हे 6 नंबरचं. आणि जितके आपण लहान करूत ना, तेवढं त्याचा साईज छोटा छोटा होत जातो. आता ह्या हम्म. सगळ्यात मोठा आहे 6 नंबर. हम्म. ते पॅड देऊन. हे वायर असतं ते अशा बंडल मध्ये येतं सहसा. हे असं असतं ते वायर. इथे नंबर लिहिलेले असतात 30, 40, 50, 60. आता हे पुरत नाही त्याच्यामुळे आम्हाला असं मोठं यूज करावं लागतं. आता आपण ह्या फ्लावरचा यूज ही निरंजन घेऊन ह्याच्यावरती ठेवू पण शकतो आपण. बघू शकता तुम्ही. कसा पण यूज करता येतो आपल्याला. डेकोरेशनला सुद्धा आपण ठेवलेत हे फ्लावर्स तरी चालेल, समईच्या भोवती ठेवले तरी चालेल, किंवा ह्याच्यावरती निरंजन जरी ठेवले तरी चालेल आपल्याला. गौरीचा डब्बा जरी आपण ठेवला तरी छान दिसतं हे. कोणत्याही प्रकारे आपण यूज करू शकतो त्या मोत्यांच्या फुलांचा. याचा रेट काय म्हटलात ताई? कशाचा फुलाचा म्हणत का? 6 mm चं फुल 30 रुपयाला. चार MM चं असेल. 4 mm चं म्हणलात का? हा. हा. 4 mm चं 20 रुपयाला पडतं. आणि 5 mm चं 25 ला. आता आपल्याला असं फ्लावर शिकवायचं आहे. बघू शकता तुम्ही. कोणत्या कलरचं?
डार्क हा उठून लाईट कलर ते पण सांग कोणते मोती यूज केलेस. आता आपण हे निरंजनचं महिरप तयार करत आहोत. हे निरंजनला महिरप म्हणून पण यूज करू शकतो, ऍज अ फ्लॉवर म्हणून पण यूज करू शकतो. आपल्यावर डिपेंड आहे कसं यूज करायचं. सहसा तर हे निरंजन महिरपच आहे. छोटे जे निरंजन असतात आपल्या देवघरात ते डेली यूजचे, त्याच्या खाली हे ठेवतात आणि फ्लॉवर म्हणून पण आपण यूज करू शकतो. आता हे मी 5 नंबरच्या मण्यामध्ये करत आहे. हे 6 नंबरच्या मण्यामध्ये केलं तरी चालतं, 4 मध्ये पण केलं तरी जमतं, आणि 5 मध्ये आता मी सध्या करून दाखवते. आता आपल्याला सुरुवातीला हे जांभळे 30 मणी ओवून घ्यायचे. हा राऊंड करायचा ना, हा पूर्ण 30 मणी ओवून घ्यायचे. ह्या मण्यांची साईज पण सांगून द्यायला. हा 5 mm चा मोती आहे. आई मी एक पाकळी करून बघितली बघा ना, हे एकदा. अरे वा. दाख- एक मिनिट हा. पण मी दोऱ्यामध्ये केलंय, घरी अवेलेबल होतं हो, म्हणून. हो. तुम्ही दोऱ्यामध्ये पण करू शकतात. हे दोऱ्यामध्ये बी येतं. लूज होतं ना पण थोडं दोऱ्यामध्ये. थोडस लूज होणारच ते, कारण ते वायर नाही ना, शेवटी दोरा आहे. ते मणी थोडेच होते म्हणून मी इकडे 4 आणि इकडे 3 घालून त्रिकोण करून बघितले, राऊंड पण बघितले पाकळी करून. ओके ओके, आलं का मग? बघा ना मी टाकले ह्याच्यावर. ओके ओके, ठीक ठीक. हा छान जमलेलं आहे ताई. हो. खूप फास्ट तयार केलं ताई तुम्ही, कमाल आहे तुमची. त्यांचा ट्रायंगल नाही आला बरोबर. काय म्हणला ताई? ट्रायंगल नाही आला त्यांचा बरोबर. आता त्यांनी दाखवलं ना ते केलेलं, ठीक आहे, ठीक आहे, ट्रायंगल चुकलाय. नाही सुरुवात आहे ना त्यांची, सुरुवात आहे ना. ठीक आहे, ठीक आहे, असू द्या. हे बघा, आपण हे असे 30 मणी ओवून घेतलेले आहेत आणि ह्या शेवटच्या मण्यातून बाहेर काढायचं. आता आपल्याला पांढरे 3 मोती घ्यायचे. हे बघा, हे आपण 3 मोती ओवून घेतलेत आणि ज्यातून आपण सुई बाहेर काढली त्याच मोत्यातून दुसऱ्या छिद्रातून आपण पुढच्या मण्यामध्ये ही सुई बाहेर काढायची. म्हणजे ज्यातून आपली सुई बाहेर आलेली आहे, 3 मणी आपण ओवून घेतले, त्याच मण्यातून इकडच्या साइडून ही सुई बाहेर काढायची आणि त्याच्या पुढच्या मण्यातून एक काढायची. आता हे आपलं छोटस ट्रायंगल इथे तयार झालेलं आहे. आता आपल्याला 3-3चे असेच राऊंड पूर्ण हे सर्कल करून घ्यायचे. आता आपल्याला फक्त 2चे राऊंड घ्यायचे. त्याच्यामुळे आपल्याला 2च मणी टाकायचे, कारण ऑलरेडी हा मणी साईडला आलेला आहे ना, तर हे 3-3 तयार होणार ट्रायंगल पूर्ण. आता आपण याच्यामध्ये 2च मोती घ्यायचे. हे बघा, आणि हा जो बाजूचा आहे ना मणी, याच्यातून काढायचा आहे आपल्याला, आणि त्याच्या खालचा जांभळा मोती ज्याच्यातून आपली सुई बाहेर आलेली आहे त्याच्यातून काढायचा पुढी, आणि त्याच्यानंतरचा हा पुढचा जांभळा मणी, त्याच्यातून एक सुई काढायची. हे बघा, हे असं आपलं तयार होतं 2-2 मण्यांनी. हे बघा, आपले हे ट्रायंगल आहेत ना,
ते तयार होत आहेत 2-2 मणी टाकून. एकदा जवळून दाखवा ताई. हे बघा. नाही ते फक्त ट्रायंगल आपल्याला तयार करताना. ट्रायंगल. आपल्याला फक्त सुईमध्ये 2च मणी ओवून घ्यायचे. हे बघा. आणि हा जो आहे ना बाजूचा हा वाला, याच्यातून सुई बाहेर काढायची. आणि त्याच्या खालचा जो जांभळा असतो ना त्याच्यातून. आता मी एक एक दाखवते, नाही कळणार असं. हे पहिलं पांढऱ्या मोत्यातून काढते. हे बघा. हे असा ट्रायंगल तयार होतो. फक्त 2च घ्यायचे सुईमध्ये मणी. आणि ज्या जांभळ्या मण्यातून सुई आपली बाहेर आली होती ना त्याच्यातूनच बाहेर काढायचं इकडच्या तोंडातून. आणि त्याचा पुढचा जांभळा घ्यायचा. हे बघा. हे असं तयार होतं. हे असं तयार. हा पांढरा मोती, त्याच्या खालचा जांभळा आणि त्याच्या पुढचा हा एक पांढरा जांभळा. मोती, त्याच्या खालचा जांभळा आणि त्याच्या पुढचा एक जांभळा. प्रश्न विचारणा झाले की म्यूट करून टाका म्हणजे आवाज येत नाही. दीपाली ताई, आपल्याला जर लहान मोठं करायचं असेल तर मणी कमी जास्ती करू शकतो ना आपण? व्हाईट जर कमी घ्यायचं असेल तर कमी जास्त करू शकतो. हो, कमी जास्त करू शकतो ना, काही हरकत नाही. हा, तेच विचारायचं होतं. बरं. नम्रता मामीची बहीण दाखवायची का? माईक फक्त बंद करा ताई, तेच नंतर बोला तुम्ही. चष्मा. आता नम्रता मामी म्हणली दीपा दाखव. व्हाईट वर प्रिपेरिंग, व्हाईट वर प्रिपेरिंग. अरे माईक बंद करा प्लीज, माईक बंद करा. रुपाली आणि तुमच्या साईडने माझा लोड लावू नको रे बाबा.
रुपाली तुझा माईक म्यूट झालाय. माईक रुपाली. हो एक मिनिट हो, केला आहे, चालू आहे. केला. अच्छा. हे आपण शेवटच्या प्रोसेस कशी आलो. हा शेवटचा जांभळा मणी आहे. आता याच्यामध्ये आपण एकच मणी टाकायचा पांढरा आणि या मोत्यातून काढायचा. हा आपण शेवटचा मोती घेतला. आता हे खाली गेला आणि ह्या बाजूच्या मोत्यातून आपल्याला बाहेर काढायचं. हे बघा. काय म्हणते? नाही होणार नाही, लॅपटॉपला नाही होणार. हे बघा, हे असं झाले. आता याला आपल्याला ट्रायंगलचा शेप द्यायचा आहे. ह्या पांढऱ्या मण्यातून आपल्याला वर काढायची सुई. हे बघा, काढली. आणि याच्यातून फक्त एकच मोती घ्यायचा. एक मोती घेतला की अशी ट्रायंगल आपली पूर्ण तयार होते. हे पाहू शकता, आपले हे ट्रायंगल झालेलं खूपच आहे. छान, मस्त. सारिका ताई, सॉरी म्हणताय पण तुमचं मनाचं मोठेपण आहे. चूक कबूल करायला पण खूप मोठं मन लागतं. आणि त्या ताईंनी जे आपल्याला केलं ना, आता बघता बघता ती खूप मोठी गोष्ट आहे ना, की म्हणजे बघताना पण त्यांनी लगेच ट्राय केलं. हो ती ना, पण हो खूप ना. मोठी आहे गोष्ट आहे. खरं. हा. ते आहे. आणि त्या ताई चुकलं म्हणताय, सॉरी नाही, पण तुम्ही सॉरी म्हणताय हे पण तुमचं खूप मोठं पण आहे मनाचा. मला असं म्हणायचं की त्यांनी प्रयत्न केला तर आपण त्याला साथ दिली पाहिजे, त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, बाकी काही हो नाही. ना. ताबडतोब केलं म्हणजे खूप कौतुकास्पद आहे. हम्म. आणि तुम्ही सॉरी म्हणताय हे तुमच्या मनाचं खूप मोठेपण आहे. हे बघा, आता आपल्या याच्या पुढची प्रोसेस कंप्लीट करायची. याच्यात एक पांढरा, एक जांभळा आणि एक पांढरा घेतला आपण मोती. आणि त्याच मण्यातून आपल्याला ही सुई बाहेर काढायची. हे बघा, आता हे वरचं आपलं तयार झालेलं आहे. आणि याच्या पुढे पांढरे 2 मणी सोडून आपल्याला सुई पुढे घ्यायची. हे 1 आणि हा 2. परत एक पांढरा, एक जांभळा, एक पांढरा असं घ्यायचं. हो. परत आपल्याला तीच प्रोसेस करायची. 1 आणि हे 2 पांढरे मोती सोडून पुढे यायचं. हे 2 गॅप घेतला ना, तर ह्याच्यामध्ये गॅप येतो आपल्याला असा, म्हणजे हे तयार होत निरंजनचं. काय दाखवायला? आज उद्या आपला आपले 2 वर्कशॉप अमेरिकेमधून पण जॉईन करणार होत्या आणि लंडन मधून पण जॉईन करणार होत्या. आता त्या अरे वा, जॉईन झाल्या की नाही मला पाहता येत नाहीये. छान छान छान. उद्या लंडनला पण आपले आपला कोमटी ग्रुप 2 आहे, वर्कशॉप. अमेरिकेला पण एक कोमटी ग्रुप आहे आपला. माझ्या ओके. जवळच्या मुली असतात त्या दोघी पण. त्यांच्या ग्रुपमध्ये पण टाकलेलं आहे, लंडन मध्ये पण आणि अमेरिकेमध्ये पण. आजचं जे अरे वा, वर्कशॉप छान आपलं होणार आहे ते. छान छान. उद्या आपले 2 वर्कशॉप आहे, 3 ते 4 आणि 4 ते 5. 3 ते 4 आणि बरोबर 1 तासामध्ये संपवायचं आहे.
आणि नंतर 4 ते 5 आहे त्यांनी पण 1 तासामध्ये संपवायचं आहे. उद्या बीड जिल्हा आणि नाशिक जिल्हा. तर महिलांनी वेळ काढूनच बसायचं आहे उद्या पण. माधुरीताई, तुमच्यामुळे हे सगळं शिकायला भेटत आहे ना सगळ्यांना? नाही नाही असं काही नाही. तुम्ही नक्की नक्की खरंच आहे रुपाली. आयडिया दिली ना त्याच्यामुळे आपलं हो जमलं हो सगळं. सर्वांना प्रोत्साहन दिलं माधुरीताईंनी, सर्व अरेंज केलं. हो ना. खूप छान. आजचा पण वर्कशॉप खूप छान सुरू आहे. जयाताई, पण हे कला आपले बाहेर जे बनवत आहेत ना ते पण सगळ्यांच्या अंगात कला आहे. हम्म. कला आहेत त्या दिसत आहेत सगळ्यांच्या. हो हो काय म्हटलं? बरोबर. आवडते विषय आहेत त्याच्यामुळे रिस्पॉन्स छान मिळत आहे. हो. ट्रेनिंग छान आहेत, तर छान आहेत, अँकर छान आहेत. हो ना रुपाली? आपल्या मैत्रिणी छान आहेत म्हणून अँकर छान आहे, है की नाही? रुपाली आपली महासभा छान आहे. हा, हे बरोबर बोललात. आणि आपल्या महासभाच्या नारी पण खूप छान आहेत. खूप छान आहे. महिला आणि दिन साजरा करत आहे आपण. अध्यक्ष तर अजून भारी आहे. येस. जयाताई, तुमचं पण काल खूपच सुंदर झालं बरं का. हो थँक्यू ताई. अतिशय खूप सुंदर. सुंदर. हे बघा, थँक्यू थँक्यू. हे पूर्ण झाले. आता हे शेवटचं आहे. हे आपलं तयार आहे निरंजन मंदिर. वाव. आता ह्या रुपाली ताई, पानाच्या- मला उद्याची लिंक पाहिजे आहे तर भेटेल कशावर? हो, मी सेंड करते ना. FB पण सेंड करते आणि ग्रुपला पण सेंड करते आणि स्टेटसला पण ठेवते आम्ही. नाही ताई, तुमचा नंबर नाहीये माझ्याकडे. ठीक आहे, मी FB ठीक ला आहे पण ठीक आहे. टाकते. FB वरून स्टेटस भेटत ना? मला पण उद्याची मला लिंक उद्याची लिंक पाहिजे आहे तर हे कशावर बघू शकता. सांगा. हे छोट्या निरंजनसाठी छोटस आपलं महिरप रेडी झालेलं आहे. खूपच सुंदर. पहिली खूपच ताई मला उद्याच्या हो, टाकते मी टाकते. आता आपल्याला समोरचं घ्यायचं आहे. अजून किती घेणार रुपाली ताई? रुपाली एक घेऊ आपण, एक घेऊ कलशचं. हे खूप सुंदर आहे, बघू शकता तुम्ही. ठीक. आता ही प्रोसिजर ती सांगेल आपल्याला. हा कलश आहे तांब्याचा, त्यालाही महिरप जोडलेला आहे, म्हणजे तोरण आहे हे. बघू शकतो. सिंपल तर आपल्याला यूज करू शकत नाही आपण पूजेमध्ये वगैरे. खूप सिंपल दिसतं, असं सिंपल दिसतो खूप. हे लावल्यानंतर अजून खूप लुक येतं, त्याच्यामुळे आता हे महिरप ती शिकवेल आपल्याला. याला खालच्या साईडला फुलं आणि हत्तीचा यूज केलेला आहे. ते मी सुरुवातीला तुम्हाला दाखवले होते. असे हत्ती आणि असे फ्लावर्स आहेत तिच्याकडे गोल्डन कलरचे. हे सुद्धा तिच्याकडे अवेलेबल आहेत, कुणाला पाहिजे असेल तर. दीपाली, तर लास्टला ग्रुपमध्ये नंबर टाक किंवा लास्टला सांगशील रुपाली. हो, तिला सांगते. सांगू दे. हा, सांगू दे नंबर तिला आणि कुठे. दोरा. सगळेजण विचारतात महासभेचं सदस्य का व्हायचं, तर त्यातलं एक कारण कळालं का सगळ्यांना? येस. हे कलशाचं आहे. हे सर्व शिकायला भेटतं ते महासभा. आपल्याला दोऱ्यामध्ये करायचं आहे. हे वायर मध्ये होत नाही, कारण वायर टाईटनेस होती. जे लटकन असतात ना, हे लटकन आपण नाही करू शकत. हे जर वायर मध्ये केलं ना, हे असं स्ट्रेट राहतं. हे फ्लेक्झिबल राहत नाही. त्याच्यामुळे सहसा असे कलशाचे वगैरे असतात ना, आपल्या साधे हार जे होतो ना आपण, त्या दोऱ्यामध्ये हे करायचे आहेत. सर्वप्रथम आपण ही वरची पट्टी करून घेऊया. माधुरी, आपण फक्त पट्टी आपण छोटीशीच करूया. ओके. हा, म्हणजे वेळ कमी रंगीन लागेल. लाईन आणि वरची पट्टी आपण तेवढंच दाखवूया मग, पण हो. आता टाइम खूप झालेला आहे. नाही, टायमिंगचा प्रश्न नाहीये. काय होतं, थोड्या वेळानंतर महिलांचे पण पेशन्स जातात, मग बघण्याचं आणि ह्याचं बरोबर. हे होतं. म्हणून बाकी काही नाही. आपल्याकडे वेळ बरोबर. आहे, पण हो, महिलांचं पण बघण्याचा दृष्टिकोन आणि मग ते बोर होऊन जातं, असं होतं. बाकी काही बरोबर. नाही. हे आपण 6 नंबरच्या मण्यामध्येच करायचंय कलशाचं. मी 6 नंबरच्याच मण्यामध्ये केलेलं आहे हे जे आहे ते.
ताई ते उद्याची निरंजन मैरप आणि कलश मैरप हे काय रेटला जातील? कलश भैरव सहसा आहे 200-250ला. हे जे आहे ना हत्तीचं, हे जे खालचे जे गोल्डन कलरचे हत्ती फुलं हे आहेत ना, ते आपण आता साडीला हे करतात ना गोंडे, त्याच्यासाठी वापरतात खरं तर हे. त्यामुळे हे थोडे चांगल्या क्वालिटीचे असतात. त्यामुळे नॉर्मली हे हत्ती कलश जे आहे ना, ते मी 250 रुपयाला विकते. हे गौरीच्या गाद्या उशा बघू शकता तुम्ही, किती सुंदर केलेल्या आहेत तिनं मोत्याच्या. ही गादी आहे आणि ह्याचे 2 असे लोड केलेले आहेत तिनं. त्याच्यामध्ये मोठी साईज पण येते, छोटी साईज पण येते तिला. कितीचे आहे ताई हे? काय म्हणला ते? प्राइस काय आहे आता गौरीच्या डब्याची? त्याची हे 3 पीस घेतले तर 100 ते 125 ला पडतं. आणि याच्यामध्ये जर आसन पाहिजे असेल गोल, तर हे पूर्ण कम्प्लीट आसन 150 रुपयाला पडतं. एवढ्या साईज मध्ये आसन येतं. ते स्क्वेअर दाखवा बरं इथला जांभळ्या कलरचा. त्या अशा टाइप मध्ये असतं ते आसन खालचं. हे राऊंड शेप मध्ये येतं. हे आसन जर घेतलं तर हे कम्प्लीट 4 पीसचा सेट 150 रुपयाला येतो. मी थोडं वेगळ्या मण्यामध्ये करून दाखवते, कारण चा कलर आहे ते मी आणला नाही. याला सगळे 6 MM मणी यूज करायचे. कलरचा मणी हा सहसा असा दोऱ्याच्या बंच मध्ये येतो, खुल्ला येत नाही. आणि नॉर्मल जो व्हाईट असतो तो अर्धा किलोचं पॅक येतो. हे सुरुवातीला तुम्हाला पॅकेट दाखवलं होतं, हे आहे ते पॅकेट अर्धा किलोचे. असे पॅकेट पण येतात. आणि अशा लड्स पण आहेत तिच्याकडे अवेलेबल वेगवेगळ्या कलर मध्ये. आता आपण वरची पट्टी करत आहोत. आपण गाठ मारून घेतलेली आहे. साधा नॉर्मल दोरा आहे, सुई पण मोठी आहे. एक पांढरा मणी ओवायचा आहे. वरची लाल पट्टी करायला होत आपण, त्याच्यामुळे मी डार्क कलर दाखवते. एक कलरचा मणी आणि परत एक लाल मणी. हे बघा, ही पट्टी करून दाखवत आहे ती. हे असे 3 मोती घेतले. आता ह्या पांढऱ्या मण्यातून आपल्याला वर घ्यायची सुई. आता हे आपण वरती आलो आणि वरतीच्या ह्या चॉकलेटी मण्यामधून सुद्धा ही काढायची. हे असं ट्रायंगल तयार होतो. परत 2 पांढरे आणि एक कलरचा, आणि कलरचा आहे तो सेंटरला टाकायचा. हे बघा, हे असा. आणि आता हा चॉकलेटी, हा पांढरा आणि हा चॉकलेटी, हे 3 मोत्यातून वरी काढायची सुई. पहिल्यांदा हा चॉकलेटी, हा व्हाईट आणि परत चॉकलेटी, जेणेकरून हा कलरचा मोती आहे ना तो सेंटरला जातो असा. हे बघा, 3 मोती व्हायचे, 2 पांढरे आणि मध्ये सेंटरला कलरचा. हे बघा, हा एक व्हाईट कलरचा. मोती, पुन्हा सेंटरला तिने चॉकलेटी कलरचा घेतलाय, पुन्हा एक व्हाईट मोती घेतलेला आहे. हे आपण हे 3 ओवलेले आहेत आणि हा शेवटचा आहे मोती, ज्याच्यातून बाहेर निघालेली आहे सुई. हा कलरचा, हा व्हाईट आणि हा कलरचा, ह्या 3च मण्यातून वरी घ्यायची सुई. हे बघा, हे असं घेतलं ना तर हा सेंटरला येतो मणी आणि आपली ही अशी पट्टी तयार होते. आणि एक लड दाखवून. हो. ही आपली अशी पट्टी तयार होते.
ताई ते मधला मणी सेंटरला मध्यभागी जाण्यासाठी असा आडवा पण घातला तरी चालेल का? डबल आडवा दोरा. म्हणजे कसं म्हणत आहात? ते गळ्यातल्या पण मंगळसूत्र वगैरे होत नाही का तसं? डबल हे दोरा बघा हे ना. करणं. हा तसंही करू शकतो. हो. ते 2 सुया ओवून म्हणत आहात ना 2 तुम्ही? सुया होऊन इकडे इकडे काढून हो, घ्यायचं. मंगळसूत्र आधी करत होते. हो, तसंही करू शकतो ते. म्हणजे पण सोपं त्याला पडतंय ना 2 ते ह्याच्यापेक्षा थोडं? हो. उलट हे सोपं पडतं कारण ह्याला एकच सुई घ्यावी लागते. त्याला 2 सुयातून काढावं लागतं. उलट हे सोपं जातं. हं. पद्धती त्याच जुन्या आहेत. फक्त वर्जन बदलत जातं याचं. उद्या पण 3 वाजताच आहे का वर्कशॉप? हो, 3 ते 4 एक आहे आणि 4 ते 5 आहे. हा पण बघू शकता, हा गणपती तिने मोत्याचा तयार केलेला आहे. किती सुंदर केलेलं आहे. त्याची फिनिशिंग पण बघू शकता तुम्ही. दिसत आहे? हो. खूप छान. हो, खूप छान आहे. हे कमळ सुद्धा तिने बनवलेलं आहे. बघू शकता तुम्ही. हिचं झाल्यानंतर सगळे प्रॉडक्ट्स एकदा दाखव रुपाली. हो, दाखवतो. हे बघा आपण ही अशी पट्टी तयार करून घेतलेली आहे. आता हे शेवटचा जो मणी असतो ना, याच्यातून ह्या पांढऱ्या मोत्यातून खाली यायचं. त्याची लड तयार करताना. आता हे आपण असे खाली आलेलो आहोत. हे बघा. बघू शकतात. आता हे आपण खालचं लटकन तयार करायचं. याच्यात 12 मणी ओवून घ्यायचे. थँक्यू वीणाताई. मी सगळ्यांचे आज मेसेज वाचले नाहीत कारण मी दूर बसले होते. हे 12 मणी आपण ओवून घेतलं असे. हे बघा. आता आपल्याला एक कलरचा मोती घ्यायचा आहे आणि त्याच्या खाली हा 5 नंबरचा मणी यूज करायचा आपल्याला. 6 तिने तो नंबरचा गोल्डन नाही यूज कलरचा करायचा, घेतलेला आहे. गोल्डन कलरचा. आणि त्याच्या खाली परत काय म्हणलात ताई? ऐकू आलं नाही मला. आणि हे हत्ती खाली असा उभा लावायचा. या हत्तीला होल सुद्धा आहेत. तुम्हाला प्रश्न याला पडत होल असेल की आता असणार. हा ओवायचा कसा, तर ह्याला होल आहेत. आणि याच्या खाली हे बघा, हे बघू शकतात. आता हे तयार झालेलं आहे आपलं आणि ते छोटासा मणी टाकायचा 5 नंबरचा. 6 नंबरचा नाही टाकायचा कारण ह्या बटबट दिसत नाही चांगला. आणि याच्यातूनच वरती सुई घ्यायची. ह्या मण्यातून वरती डायरेक्ट घ्यायची नाही कारण हे लगेच निसटून जाईल. ह्या मण्याला सोडून द्यायचं आणि याच्यातूनच असं पूर्ण आपण वरपर्यंत यायचं. अच्छा, शेवटपर्यंत यायचं. शेवटपर्यंत वरती यायचं आणि दोऱ्याला थोडस ओढायचं जेणेकरून हा लटकन तयार झालं. हे बघा. हे असा लटकन तयार होतं आणि ह्याच्या पुढचा पांढरा मणी घ्यायचा आणि परत दुसरं लटकन तयार करायचं. हे सोपं आहे कलशाचं, काहीच अवघड नाहीये हे. हे मोत्यांचा हार आता आपण गणपतीला तिने घातला होता ना, हे छोटा हार आहे आणि जो गणपतीला घातला तो मोठा आहे. ह्याच्यामध्ये वेगवेगळे पॅटर्न आहेत त्या हारामध्ये. बघू शकता तुम्ही. कोणत्याही फोटोंना, मूर्तीला आपण घालू शकतो. कलशाचं करताना वायर मध्ये नाही करायचं, साध्या धाग्यामध्ये करायचं आहे ना ताई? हो. त्याच्यामध्ये पण 2-3 प्रकार आहे कलशाच्या ह्याच्यात. ही वरची पट्टी आहे ती आपण वायर मध्ये करू शकतो, काहीच हरकत नाही याला.
ओके. फक्त जे खालचे लटकन असतात ना हे कंपल्सरी तुम्हाला दोऱ्यामध्येच करावं लागतं. जे लटकनवाले आहेत ते तरी. हो का? वायर मध्ये फिनिशिंग येत नाहीये. वायर मध्ये काय होतं असं टाईट असंच उभं राहणार. ते असं थोडं पण हलणार नाही. हो. त्याच्यामुळं आपल्याला ते दोऱ्यामध्येच करावं लागतं. आणि काही धागा म्हणजे धागा नॉर्मल वाला घ्यायचा की नंबर वगैरे राहतो धाग्याला? नॉर्मल आपला हाराला युज करतो ना आपण हा. तोच युज करतो आपण. दुसरा त्याला काही तसं काही असं वेगळं वायर वगैरे नसतं. ओके. वरची पट्टी करताना वायर आपण युज करू शकतो. फक्त खाली लटकन जे आहेत ना ते छान दिसत नाहीत. कारण तांब्या आपला कसा असतो मटका आकारमध्ये असतो ना असा स्ट्रेट नसतो. हो. मग ते वायर मध्ये जर केलं तर ते असं टाईटच राहणार ना. असं मोड घेणारच नाही ना ते. असं जे बेंड होतो ना तांब्या ते असा बेंड पण येणारच नाही ना त्याला वायर मध्ये केलं तर. वरच्या पट्टीला करू शकतो आपण वायर घेऊ शकतो. फक्त खालच्या लटकनला नाही घ्यायचं. कारण जमतच नाही वायर मध्ये करताच येत नाही. तिने सेकंड लटकन मध्ये हे फ्लावर यूज केलेलं आहे. हे रेडीमेड भेटतात आणि तिच्याकडे पण अवेलेबल आहेत. त्याचे पॅकेट पण अर्धा किलो, पाव किलो असे येतात आणि हे सहसा छटा तोळावर देतात. हे सहसा साडीच्या गोंड्याला वापरतात बघा. दोनच माधुरी ते दोनच दाखवू द्या ना डायरेक्ट झालेलंच दाखवू दे. हे अशा प्रकारे 4:15 झालेत ना. हे तयार होतं. अशा प्रकारे हे सर्व रेडी होतं. तसं तीच प्रोसेस आहे ना, प्रोसिजर आहे ना. त्याचं बंद म्हणजे लास्ट कसं करायचं ते दाखवता येईल का रुपाली, दीपाली? लास्ट कसं म्हणजे त्याचं? लास्टला काहीच नाही. लास्टला आपण काय करायचं हे बघा. नाही म्हणजे शेवटचा जो आहे तो कसा बनवायचा त्याच्यात काही वेगळी प्रोसिजर आहे का असं म्हणते त्याला मी. वेगळी प्रोसिजर नाहीये. आपण हे नाहीये फक्त ना? अप डाऊन यायचं खाली बघा दोऱ्यातून. नाही ह्या ग म्हणजे मोठ्यामधून हा त्याचं एकदम शेवटचा जो धागा आहे तो शेवटचं बघा. कसं? समजा आपण हे बघा आता हे शेवटचं आहे इथं. आता हे इथं आलोत आपण. हे असं करत करत हे खाली यायचं आणि इथं नॉट बांधून टाकायची. ओके. कारण हे फक्त हे अप डाऊन मध्येच येणार आहे ना. खाली दोरा घ्यायचा पूर्ण व्हायचं. हा मणी सोडून टाकायचा. परत वरती यायचं. परत तीच प्रोसिजर खालीवर अप डाऊन मध्ये करायची. फक्त येऊन काय होणार तुमचा दोरा संपणार. घेताना थोडासा दोरा मोठा घ्यायचा. जेणेकरून हे दोनच दोऱ्यामध्ये हे कम्प्लीट व्हावं कलशाचं. जास्त जर आल्या तर त्याला फिनिशिंग येत नाही. छान खूप ते बांधायचा दोरा कसा जॉईन केला ते? तो जॉईन कसा करायचा? सांगत आहे. हे बघा गाठ बांधलेली असते ना. बांधायचा का एक मिनिट. ते दाखव तेच म्हटलं. हे बघा हे उलनचं आहे. तुम्ही आता केलं ना त्यालाच बांधून दाखव. त्याला बांधून दाखव. हे आपण साधं नॉर्मल उलन असते ना ते यूज करतो. हे बघा आपण जसं गळ्यातला हार बांधतो ना हाराला दोरा हाराला जसं दोरा बांधतो तसंच बांधायचं. हे बघा आता हे इथं दोरा असतो ना ह्याच्यामध्ये फक्त हा असा टाकायचा. उद्याची लिंक आता हा प्रोग्राम झाला की लगेच टाकण्यात येईल. फेसबुकला पण टाकण्यात येईल. आमच्या प्रत्येकाच्या स्टेटसला असेल. हे बघा फेसबुकला पण टाकता येईल. टाकतो आपण. महासभा नारीवर असते. ही फक्त इथं गाठ मारून टाकायची अशी. ओके. आलं लक्षात? येस. हो. आणि खाली एक दोरा मात्र बांधायचा नाही. उलन बांधायची जेणेकरून गाठ असती ना ते समोरच्या कस्टमरला पण निघता यावी. हा दोऱ्याची अशी गाठ बांधायची नाही अशी. कारण ही गाठ निघत नाही. ही तरी निघते. हे अशी नॉर्मली आपण बांधू शकतो. सगळ्यांनी उद्याची लिंक आणि फ्लायर घेतल्यानंतर आपल्या ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा. तुमच्या नातेवाईकांचे, समाजाचे, प्रत्येक गावचे BC ग्रुप असतील, महिला मंडळ असतील तिथे फॉरवर्ड करा. ताई त्या हाराची प्राइस काय आहे? कोणत्या हाराची म्हणलात ताई? ते आता दाखवलं होतं गणपतीला घातलेलं तुम्ही. हे का? उद्या काय शिकवणार आहे ताई?
हा हो हो हा. ते नॉर्मली सहसा मी महालक्ष्मीसाठी ते सेट करते. याच्यामध्ये आता जी मी गणपतीला घातला ना तसे 2 हा हा मोठे हार आणि 2 छोटे हार 400 ते 500 रुपयाला विकते. ओके हा चारचा सेट असतो. 2 मोठे हार आणि 2 छोटे हार म्हणजे 2 महालक्ष्मी हार आणि 2 पिलवंड हार. हे बघू शकता सुंदर सरस्वती आहे. हे गणपती ते मी ऑलरेडी दाखवलं तुम्हाला. हे कुबेर यंत्र आहे. हे स्वस्तिक आहे. हे निरप आहे. हे ताटाभोवती आपण ताटाच्या वरती आपण झाकतो ना उलनचं, असं तिने मोत्याचं तयार केलेलं आहे. हे बघू शकता. हे पाऊल आहेत छोटे छोटे. उद्या फिजिओथेरपीवर सेशन आहे आणि नंतर नाशिक जिल्ह्यांचं मोदकचे विविध प्रकार दाखवणार आहेत. फ्लावर ज्वेलरी पण ती बनवते. आता सध्या तिला ऑर्डर आल्या तशा ती थँक्यू प्रणिताताई. हे गौरीच्या डब्याचं आसन आहे. अरे आयपॅड होती. हे वेगवेगळे प्रकार आहे. आता आपण कलशचे सांगितले ना तिने. हा एक प्रकार आहे कलश मध्ये. हा एक आहे कलश मध्ये प्रकार आणि हा एक आहे. आणि ही पंगत रांगोळी आहे. बघू शकता तुम्ही. अच्छा. गौरीच्या आपल्याला काढायचे टेन्शनच नको. गौरीचे आसन ह्या पंगत रांगोळी मध्ये ती म्हणत आहे की 4 ते 5 मेंबर बसू शकतात. 6 फुटाची 6 फूट आहे ती. आणि असे पॅचेस पण आहेत. ओके कमळाचं काय किती रुपयाला आहे ते सेट दोन्हीचा? कमळ आणि ग्रीन ग्रीन असलेलं. अच्छा अच्छा. प्रणिताताई तुमचं पण एखाद्या वेळेस ठेवू आपण नाही वर्कशॉप. नाही काही कमळ प्रॉब्लेम कमळ नाही. खाली खाली खालच्या ह्याच्यामध्ये खालच्या सेट मध्ये दाखवलेला आता तुम्ही. हा त्याच्या खाली हा हे अच्छा पांढरं हा. पिंक आणि हा ग्रीन. कितीला आहे? 300 ला पेअर आहे जोडी. जोडी का? हो. हा चालेल. ती प्राइस पण टाकेल आणि प्रोडक्ट पण दाखवेल ती सर्व. हा. हा. हे पण आहे पंगत रांगोळी. आपण सर्कल मध्ये ठेवलेली आहे. ताटाच्या भोवती पण आपण मांडू शकतो. हे एक प्रकार आणि अनेक प्रकारे यूज करू शकतो आपण. तर प्रणिता शिरनेवर सांगतात मी पण घेते. मी म्हटलं तुमचं पण कधीतरी ठेवू आपण. काही हो, प्रॉब्लेम घेऊया. नाही. प्रत्येकाकडे काहीतरी कला असते. आता आपण एक माधुरीताई छोटासा सत्कार ठेवलेला आहे दीपालीचा. तिने आपल्याला ओके. खूप वेळ दिला आणि त्यानंतर ओके. सत्कार झाल्यानंतर आपण आभार प्रदर्शन करूया. ओके. एकदा दीपाली ताईचा नंबर सेंड करसाल. हो करणार. आता ते सांगतील तुम्हाला नंबर. ओके. दीपाली एकदा नंबर सांगशील तुझा? सगळ्यांनी नोट डाऊन करा. माझा नंबर आहे 98 34 92 08 28. थँक्यू दीपाली. वेलकम ताई. आणि ह्याच्यानंतर सगळ्यांनी छान छान टाकलाय बघा. चॅट मध्ये टाकलाय आणि ग्रुपवर पण टाकणार आहेत. तरी पण एकदा दीपाली सांगशील. रुपाली तिला एकदा नंबर रिपीट सांगू दे. हो, एकदा सत्कार करते. स्क्रीनशॉट घ्या. घेतला रुपाली मी. ओके. मस्त. सुंदर सेटअप केलाय रुपाली.
थँक्यू. हम्म. आता आभार प्रदर्शन माझ्या जाऊबाई शोभा दलाल करणार आहेत. अरे वा, छान. हा, त्याच्यानंतर सगळ्यांनी चहा प्यायला यायचे पुण्याला माझ्या घरी. माझ्याकडे लिंबू सरबत रेडी आहे ना. चहा कशाला? ओके. येतो कुणाला रुपाली चहा आम्ही. पाहिजे? येतो. चालेल. हा, कुठे चालतंय. कुठे येणार? वसमत का पुणे? मी पहिले पुण्याला मग वसमतला, दोन्ही ठिकाणी. चालेल. आधी वसमत. ओके चालेल. हा, चालेल. करा ताई. हॅलो आवाज येते? हॅलो, आवाज येतोय. येतोय का? हो, येतोय. बोला ताई. मी सौ शोभा दलाल, आपल्या लाडक्या रुपालीताईची जाऊबाई. ओके. फुलांनी फुलांचे मन आज पहा जपले, अशा मंगल प्रसंगी आभार मानिते आपले. थेंबा थेंबाने तलाव भरतो, हाताहाताने कार्यक्रम फुलतो. जेथे जेथे आहे त्या कार्यक्रमाचे शिल्पकार, तेव्हा मानलेच पाहिजे आपले आभार. वा, छान. सर्वप्रथम मी सर्व महासभा नारी यांचे आभार मानते. तसेच आपल्या लाभलेल्या महाराष्ट्राच्या अध्यक्षा सौ माधुरीताई यांचे मनापासून खूप खूप आभार मानते. धन्यवाद. कारण त्यांनी आपला वेळात वेळ काढून आपल्या सर्व महिला दिन सप्ताहाला भरपूर वेळ देत आहेत. त्याबद्दल मी अजून एकदा त्यांचे मनापासून आभार मानते, पुनश्च आभार मानते. धन्यवाद. आणि तसेच सचिव आपले बबिताताई यांचे पण आभार मानते. आणि कार्याध्यक्ष सुलभाताई यांचे सुद्धा मनापासून आभार मानते. आणि सर्वात जास्त आपल्या कार्यक्रमाला चार चांद लावणारी आपली दीदी सौ दीपाली मॅडम हिने आपलं खरंच वसमत आणि हिंगोली जिल्ह्यातर्फे तिने खूप आपल्याला वेळ दिला आणि त्याच्यामुळे मी तिचे पण खूप आभार मानते. तिने खूप छान पद्धतीने आपल्याला शिकवले. आता आपल्याला लक्षात आलं नाही कारण ते आपल्याला प्रॅक्टिस नाही, तिची प्रॅक्टिस खूप फुल आहे. ती खूप छान शिकवते आणि खूप आम्हाला पण, आम्ही सर्व वसमत मध्ये तिचे प्रॉडक्ट सगळे घेतो. ती सर्वांना हेल्प करते अशी. ते आम्हाला सगळ्यांना वाटतं की अशीच उंच भरारी खूप घेत राहावं तिनं आणि खूप पुढे जावं. तिने सर्वांना खूप छान पद्धतीने शिकवले आणि आपल्याकडून तिला खूप खूप शुभेच्छा. अजून उंच शिखर तिने गाठावे आणि असे आता अजून एक माझे आभार मानायचे राहूनच गेले. अरे, ती म्हणजे माझ्या लाडक्या जाऊबाईचे आभार राहूनच गेले. कारण हे तिला सुचलं की दीपालीकडून आपण हे असं रांगोळीचं म्हणजे कसं मोत्याच्या रांगोळीचं आपण तिला काहीतरी हे दाखवू, आपण तिच्या कलेला वाव देऊ असं रुपालीला वाटलं, म्हणून तिचे पण मी खूप आभार मानते. थँक्यू. माधुरीताई यांनी फर्स्ट टाइम आभार प्रदर्शन केलेलं आहे. छान केलं, पण खूप सुंदर केलं. खूप छान केलं. म्हणून मी काही हेच हरकत सांगत नाही. असते. प्रत्येकाजवळ कला असते आणि प्रत्येक जणाला संधी मिळाली की त्या संधीचं सोनं करायलाच पाहिजे. त्यामुळेच आपण महासभा. तुम्हाला मी चान्स देते. श्रेय सगळं रुपालीलाच आहे, कारण आम्ही कुठंच काही बोलत नव्हतो. नाही, छान. माधुरीताई, एक गोष्ट बोलायची होती मला. त्यामुळे माधुरीताई, हा, बोला ना. मी शिल्पा दलाल बोलते. हो, बोल ना, बोल. आमच्या वसमत मध्ये जेवढा समाज आहे, तर असं एकही घर तुम्हाला भेटणार नाही की तिथे दीपालीचे हे प्रोडक्ट नाहीयेत. अरे वा, छान. मग आता आपण महाराष्ट्रात करू आपण आता तिचं प्रॉडक्ट. दीपालीची प्रोडक्ट प्रत्येकाच्या घरी आहे. अरे वा, छान. नक्कीच अजून तिचं आपण पूर्ण महाराष्ट्रात करू प्रॉडक्ट आता तिचं आपल्या एक्झिबिशन द्वारे. हो, नक्कीच करू. तुमचा सपोर्ट असल्यानंतर सगळ्या आपल्या लेडीज उंच भरारी घेणार आहेत. दीपाली खूप छान. रूपा, तुझे पण खूप आभार. तुला सुचलं. दीपाली माझ्या बहिणीची सून आहे माधुरीताई. हो का? अच्छा. अरे वा, छान मस्त. सगळ्यांनी वेळात वेळ काढून वेळ दिला आम्हाला भरपूर. खूप धन्यवाद सर्वांचे. माधुरीताई, बबिताताई
आणि शिल्पाताई तुम्ही पण खूप वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असेच आपले 7 दिवसाचे सेशन तुम्ही जॉईन करावे अशी माझी इच्छा आहे. तर आपण उद्या भेटूया. 3 ते 4 एक वर्कशॉप होईल आणि 4 ते 5 एक वर्कशॉप होईल. ओके. आणि त्याची लिंक आता पाठवण्यात येईल. माधुरीताई, बोल ना. तिनं पण माझ्यासाठी एक छोटस गिफ्ट आणलेलं आहे. ओके. एक मिनिट, ती पण माझा सत्कार करणार आहे. हो रुपाली त्याचं रेकॉर्डिंग टाकशील ग. हो आहे टाकते. आहे रेकॉर्डिंग आहे. आहे. सगळे सेव्ह करूया आपण. मोत्याची स्वागत माळ तिने तयार करून आणलेली आहे, तीच मला ती घालत आहे. अरे वा, छान. माझी गरज नाहीये पण तिला वाटलं की माझे पण स्वागत करावे. नाही आणि नाही, माझ्यासाठी आवश्यकता आहे ना, छान gift पण आवश्यकता आहे आणलेलं ते. तिने. बघू शकता. युजफुल आहे. आणि पॅकिंग सुद्धा खूप सुंदर केलेली आहे तिने. थँक्यू अंजली ताई. माझ्यामुळे काही नाही, मी एक Thank you. तुमच्यासाठी काय म्हणते माध्यम आहे, बाकी काही नाही. छान छान. चालेल मग. बाय. उद्या भेटूया. चला बाय. बाय 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 एव्हरीवन. बाय बाय. थँक्यू. बाय बाय. बाय बाय. बाय बाय. ठीक आहे.